अमररावजी, मागील काळात तुम्ही येथे अर्धनग्न आंदोलन केलं होतं शेतकऱ्याच्या याच्यासाठी, पण काय त्याचा काय फायदा झाला असं तुम्हाला वाटते? नमस्कार, मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमरराव पाटील वडगावकर. आपण अर्धनग्न आंदोलन केलं होतं, त्यामध्ये काही दिवसापुरतं खत बऱ्याच शेतकऱ्याला मिळालं. त्यानंतर पुन्हा त्या दुकानदार लोकांनी जैसे ते वैसे डबल चालू केलं. आज आपल्या हिमायतनगरमध्ये पाहतो कृषी ऑफिसचे जे अधिकारी आहेत, कुठल्याच अधिकाऱ्याची कोणाच दुकानदारावर वचक राहिलेली नाही. आज एखाद्या दुकानला आम्ही जर खताच्या पोत्यासाठी गेलो तर आज रोजी काही दुकानदार म्हणतात की त्या कृषी अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्याला जेवढा पगार गव्हर्नमेंट देते त्यापेक्षा आम्ही पगार जास्त देतो म्हणून ते ढोबळ भाषेत गावातले कृषी दुकानदार सांगालेत. आणि याच्यावर जे कृषीचे कर्मचारी आहेत त्यामध्ये बदेवार साहेब आहेत, त्यामध्ये विलास शिंदे साहेब आहेत. विलास शिंदे साहेब तरी आता त्यांना हातगाव हिमायतनगर असल्यामुळे त्यांनी कधी मध्ये येतात, परंतु बदेवार नावाचा कर्मचारी आम्ही कधी पाहिलाच नाही. त्यानंतर वरी अमोल पेकम साहेबाला फोन केला, फोन कधी उचलत नाहीत. कपाळे साहेबाला फोन लावला तर एका मिनिटात फोन उचलतात, पण प्रत्येक गोष्टीमध्ये हो चालू आहे. या आज विचार करा, पहिले तर आजपर्यंत या कृषी ऑफिसनं आजपर्यंत कमीत कमी 2-3 शिबिर घ्यायला पाहिजे होतं. हिमायतनगर तालुक्यात कुठेही शेतकऱ्याला काही माहितीचं शिबिर घेतलेलं नाही. पुन्हा त्यापुढे जर जाऊन बोललो आपण तर आपण बघू शकता एवढा उन्हाचा तडाखा चालू आहे, पेरणी झालेली आहे, शेतकऱ्यांना कोणतं बी बियाणं वापरावं हे आतापर्यंत त्यांनी एकानं तरी शिबिर घ्यायला पाहिजे होतं. शिबिरही घेतलं नाही. पुन्हा त्यापुढे आता इंडिया मार्केटमध्ये खताचे मार्केट असं बेभाव वाढून टाकलं यानं. आज 266चा युरिया 450-500 रुपयाच्या कमी हिमायतनगरला विकत नाही. DAP 1900 रुपयाला विकायली. अरे प्रत्येक खतामागे जर समजा 500-700 रुपयाचं वाढीव रेटामागे विकत असतील तर मी तर म्हणतो ना हे कृषी ऑफिसच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये माझं एकच सांगणं आहे, आपण कृषी अधिकारी जेवढे गुणनियंत्रक म्हणून आपल्या इथं निवड केलेली आहे, जिल्ह्यावरचे असतील तालुक्यावरचे असतील, यांनी सर्वप्रथम मला वाटते यांनी आजपर्यंत एक तरी शिबिर घ्यायला पाहिजे होतं. कोणाला काय माहिती आहे शेतीची, काय वापरायचं, कसं घ्यायचं. आज आपण ते काय बॅगा आल्या सोयाबीनच्या वाटायला, जाओ यारो बांधो भरा, आता तुम्हाला आता आम्हाला, म्हणजे वचक काही राहिलेलीच नाही. बॅगा आल्या तिथंच आल्या, कोणाला दिल्या कोणाला घेतल्या काही कोणाला पता नाही. 70% 40% वाटप झाली, 60% गायब. आणि याच्यामध्ये या हिमायतनगरमध्ये या कृषी ऑफिसमध्ये ज्याची कर्मचारी येतं त्या कर्मचाऱ्याचं त्या स्कीम मध्ये नाव यायला नाही पाहिजे. आज कर्मचाऱ्याच्या घरी जमिनी जास्त होता, आज एका कर्मचाऱ्याच्या घरी 15-20 बॅगा गेलेल्या होता. आम्ही जेव्हा माहिती अधिकाऱ्याकडून माहिती मागितली त्या टायमाला अरे तुरीची भाषा बोलत ते कर्मचारी असं असणार, त्यांनी स्वतःचं अंग बाहेर काढायचं बचाव बैठकी सुरू केल्या होत्या. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला जर बंधन नाही झालं तर आम्ही काही 4-8 दिवसामध्ये आमरण उपोषण करू पत्रकाराला. उमरी तालुक्यात खतामध्ये वाळू निघाली, तसं हिमायतनगर तालुक्यात बोगस काय असं? हिमायतनगर तालुक्यामध्ये सुद्धा 2 नंबरचं DAP आलेलं आहे. आणि त्या 2 नंबरचं DAP असं काही जास्त दुकानात नाही, 2च दुकानामध्ये आहे. त्या 2 दुकानामध्ये DAP 2 नंबरचा असल्या कारणाने आपल्यातल्या बऱ्याच लोकांना DAP खत वापस आणलं आणि छुपा रुस्तम तेरी बी चूक मेरी बी चूक म्हणल्यासारखं त्यांनी ते खताचे पोते वापस गेले तर आणि पैसे देऊन टाकले. ज्या दिवशी शेतकऱ्याला पैसे देणार नाही, ज्या ते शेतकरी माझ्याकडे आला त्या दिवशी आपण त्याला काय प्रत्युत्तर द्यायचं देऊ.